विद्यार्थ्यांनो, आत्ताच CET कडून एक महत्त्वाची नोटीस आली. या नोटीसमध्ये त्यांनी आपल्याला 2-3 सूचना महत्त्वाच्या सांगितल्या. त्या सूचना मी तुम्हाला पटकन सांगतो. सर्वांनी व्यवस्थित पूर्ण बघा. महत्त्वाची नोटीस आली. मुलांनो, आता मागे काय झालं होतं, 08/03/2024 पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत होती. मुलांनो, आता काय केलं की ही डेट अजून एक्सटेंड केली. 09 ते 15/03 15 मार्चपर्यंत आपल्याला अजून पण आपण अर्ज नोंदणी करू शकतो. फक्त इथं असं होणार आहे की आपल्याला ₹500 एक्स्ट्रा द्यावे लागणार आहे सर्व प्रवर्गांकरता, सर्व कॅटेगरीजसाठी. मुलांनो, आता ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची जी शेवटची मुदत आहे ती 16/3/2024 आहे. याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. म्हणून आता पण ज्यांनी फॉर्म भरले नाही त्यांनी पटकन भरायचं आहे. आणि एक महत्त्वाची सूचना अशी आहे की CETने आपल्याला डेट जाहीर केली की ते कधी पेपर घेणार आहे. आता त्यांचा पेपर घेण्याची जी कालावधी आहे ती आहे 16/04/2024 पासून 30/04/2024 पर्यंत CETची पेपर होणार आहे. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की PCM आणि PCB ग्रुप यांची जी एक्झाम आहे ती 16 एप्रिलपासून तर 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. म्हणजे जवळपास आपल्याकडे 15 तारखेपर्यंतची डेट अजून पण आहे अभ्यासासाठी. म्हणजे जर का विचार केला तर 40 ते 45 दिवस आपल्याकडे अभ्यासासाठी शिल्लक आहे. मुलांना ही एक होती इम्पॉर्टंट नोटीस. मला अजून एक सूचना अशी द्यायची सर्वांना की आपण आपल्या चॅनलवर एक फ्री क्रॅश कोर्स लॉन्च करणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व केमिस्ट्रीच्या कन्सेप्ट आणि सर्व लेक्चर, सर्व थेअरी आणि सर्व इम्पॉर्टंट MCQs PYQs आपण तिथं डिस्कस करणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपण ट्रिक्स डिस्कस करणार आहे की कशा पद्धतीने CETमध्ये आपण सर्वात चांगले मार्क्स मिळवू शकतो. वेगवेगळ्या ट्रिक्स कुठल्या आहे की जेणेकरून आमचा पर्सेंटाईल इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी मदत होणार. आपण प्रत्येक विषयासाठी ही सिरीज लॉन्च करण्याचा प्रयत्न करणार आहे. मुलांनो, आताच्या काळामध्ये तुम्हाला जर का प्रत्येक नोटिफिकेशन हवी असणार तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी अजून पण सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वाच्या सूचना चॅनलवर डेली रोज जी पण सूचना असणार आहे ती अपडेट सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. आपण इथे थांबूया.